आज या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या दक्षिण काशी पैठणमध्ये गोदावरीच्या या पवित्र कुशीत वैकुंठवासी श्रीमती सरस्वतीबाई घुले राहणार मौजे वरसगाव यांना आज जाऊन 10 दिवस पूर्ण झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त त्यांचा मुलगा मुलगी सून आणि इतर आप्तेष्ट यांनी इथे परमेश्वरी चिंतन व्हावं, नामसंकीर्तनाचा गजर गोदाघाटी घुमावा म्हणून या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. अक्षता घ्या आणि पिंडावर वाहा. आता ते काळे तीळ घ्या, तेही पिंडावर वाहा. नमस्कार करा. तुम्ही तुमच्या मातोश्रींचा दशक्रिया विधी शास्त्रोक्तरित्या पार पाडलेला आहे. समाजामध्ये एक पुत्र म्हणून कौतुकास पात्र ठरलेले आहात. नमस्कार करा. नमस्कार सावकार. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः. ओम शांति शांति शांति. हा बोला गणपतराव, तुमचं गारहाणं काय? केली सोडून कायमची. आई मी पोरका झालो की ग. आई आम्हाला फाटले की ग माझे. बापू बापू रडू नको. सगळ्या गावाची धुरी भांडी केली, कष्टाला कधीच कमी पडली नाही. पदर घट्ट धरून उभी राहिली आणि मला माझ्या बापूच्या मागे वाढवला, घडवला, मास्तर केला. आई तुझ्या पायावर डोकं आपटू दे ग आई. आवरा शोक, आवरा शोक, आवरा. हे बघा, तुमच्या मातोश्रींना मोक्ष मिळावा म्हणून दान द्यावं लागतं. गोदान, सुवर्णदान, दीपदान, छत्री, पादत्राणे आणले का? खरी गाय नसेल तर चांदीची गायही चाले. आम्ही काही आणलं नाहीये. ठीक आहे, त्या मोबदल्यात पैसे दिले तरी चालतील. पण दक्षिणा मात्र वेगळी. नमोस्त्वनंताय. हे इतक्या रुपयात चांगली छत्री तरी येईल का? असं फुटकळ दान देतात. माझ्यासारख्या धर्म मार्तंडाची थट्टा करताय. जेवढे द्यायचे असतात तेवढे दिले. गोड मानून घ्या. ठीक आहे, तुमच्या आईला मोक्ष मिळणार नाही. बसा कोकलात आयुष्यभर. असं तेवढं आणून देतो. माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळू देत. हो तर माझा जीव गहाण ठेवतो. माझ्या कातडीची जोडं करून तुमच्या पायात घालतो महाराज, पण माझ्या आईच्या आत्म्याला थंडावा मिळू दे. कातडीचे जोडे करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आती, तुला माहिती आहे काय, आज हा भाण्या नदीत पोहणाऱ्या म्हशीच्या पाठीवर जाऊन उभा राहिला होता. आता गो बया, पडला असता मंजिरा. पडला असता कसला? म्हशीने जर डुबी मारली असती ना तर हा भाण्या पाण्यात डुबूक. शकू असा बुडायचा नाहीये जावई माझा. आणि जरी बुडाला असता तरी कुणाला कळायच्या आत पाण्यातनं वर आला असता दादला तुझा. अगं आती, आज भाण्या कोणतं गाणं म्हणत होता माहितीये काय? कोणतं? गुरुजीचं म्हातारं गचाकलं, शाळेत येऊन पचाकलं. गुरुजीने शाळेत धोपटला ना म्हणजे अक्कल येईल तुला भाने. आई, अरे निवृत्ती, अरे तू कसा इथं आलास रे आणि बाला काही एकटं सोडलंयस? आलोय. आमचं धनी कुठे सापडलं तुला? काय रे? सावकाश. तुम्ही सगळे इथे आल्यापासून तिथं MIDCत कामावर दारू पिऊन जायला लागला. एकदम फुल म्हणजे फुल लोडेड. आता का बया, म्हणजे यांच्या साहेबांना कळलं की काय एवढा आहे ती?
कळलं? त्यानं सरळ कॉलर धरून मेडिकललाच धाडून दिलं, नगरपालिकेच्या दवाखान्यात. मग आता काय, कामावरून काढल्याचं कागदच दिलाय साहेबानं. सस्पेंड म्हणजे सस्पेंडच. अगं बया, आता काय करू माझ्या कर्माला? आता दादा मी एकटी कुठे कुठे पुरं पडणार र? अरे काय र भाड्या, रात्री पिऊन तुला पुरत नाही का? तू दिवसा पण तू ढोसायला लागलायस ते. या दारूनं माझ्या संसाराचा सत्यानाश केलाय बघ दादा. नुसती दारू ढोसतोय ते. काय ग शांते, काय कमी आहे का नाही दारू काम विठ्ठलरावाचं? नाही, त्या वामन ठाकूरच्या देशी दारूच्या दुकानाला पहिली काडी लावली पाहिजे. त्याशिवाय सुधारायची नाही पुरुष मंडळी. तुला सांगते, त्याच्या दुकानातल्या समद्या बाटल्या घेऊन जाऊन गोदावरी नदीमध्ये फोडा पाहिजेत बघ. त्यापेक्षा त्या भाड्यालाच बुडवा नदीत. काय ग शांते, आत्याबाईंना भेटलीस का नाहीस? का बरं? अगं आमच्यासारखं तुला पण पापड कारखान्यावर घेणार आहेत म्हणे कामावर. वय आवर आवर. अगं वय की. हा, गेल्या आठवड्याचे चाळणीचे पैसे राहिले की रे भान्या? मला बुडवणार नाही. ए बुडीनारच्या, गोदावरीच्या पाण्यात चाळण बुडून बुडून जमा झाला होतं की नाही काही? वय तर मग 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 अहो सावकार, ह्याच्या बापूला ऍडमिट केलं होतं ना, तिथे खर्च झाला. कसला आजार झाला रे तुझ्या बापाला? दारू जास्त झाली त्याला. अहो सलाईनमधनं दारूच लावा असं म्हणत होतं डॉक्टरांनी याचं बापू. दात काढतात लेकाचे. पुढच्या आठवड्यात सगळा हिशोब संपायचा काय? काय रे भान्या, शाळा काय म्हणतीये? हाय की जिथल्या तिथं. अरे गाढवा, शाळा कशाला जाईल दुसरीकडे? तुमचा अभ्यास आहे की नाही जागेवर? होय तर, भाण्याला वर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवायचं ठरवलंय. होय, पण कोणी ठरवलं असं? मीच की, अजून कोण ठरवणार? होय का? तू काय त्याचा पालकच का रे मूर्खा? चला चला निघा चाळण घेऊन. अरे कर की लवकर, किती वेळ करतोस? करतोय की, धीर धरा की वाईस, कसली घाई लागली एवढी? हो महाराज, या की कुडकुडा लागले. कुडकुडा लागलाय मग दाखवून ठेवा की. आता उघड ठेवल्यावर कुडकुडायलाच होणार. काय माणूस आहे येडछाप. थांबा, दम धरा, वाईचं मुरू देतो साबून. आलोच मी, घाई करू नका जास्त. काय बाबा, माणसं यायला लागली की लई येतात बाबा. धीर धरा की वाईस, घाई कसली करताय? हो या की लवकर, कवा जरा अर्धवट बाजून ठेवलंय. हो, ते भादरलेलं मैदान झाकून ठेवा ना, तर पोरं येऊन बॅट बॉल खेळते. आला येड कुठले घाल त्याच्या. तू क्या आवर के लवकर, आमच्या यजमानाचं घर आधी त्याला एसटी पकडायची आहे. आलो आलो आलो, बस तुम्ही इथं. माणसं यायला लागली की लई येते बाबा. काय काळजी करू नका तुम्ही, एसटीचा ड्रायव्हरच इथं भादरून घ्यायला येणार आता माझ्याकडं. राहिलं बघा बोचका तुमचं. ड्रायव्हरवाल्याला माझ्या आईला जमिनीवर आपटलं ग बाई. माझ्या आईला जमिनीवर आपटलं ग बाई. किती जीवाला लागला असेल ग बाई तिच्या.
ए अक्का अगं ग बस की किती रडशील तिला ऐकू जाणार आहे होय तुझं कितीदा म्हणला पैठणला चल धावा आली नाही आणि आत्ताच कशी या झिपड्यात बसून आली रे बाबा. गंगीत आत्ताच कशी आंघोळ करायची वाटली ग बाई. अहो राग सावड्याच्या दिवशी असं रडू नका. त्यांच्या आत्म्याला यातना होतील. जरासं रड दाबून धरा. अक्का पोरग म्हणते ते खरं आहे. ग बस बरं किती जीवाला त्रास करून घेशील. गप जरा चल, शांत बस. नमस्कार नमस्कार. काय ओळखलात का? ओळखलं नाही असं नाही, पण मला काय आठवत नाही. हो असं काय करताय? मी नारायण पूर्णपात्रे. ते तुमच्या काकूंचा दशक्रिया विधी केला नव्हता का? काय ते तुमची धर्मनिष्ठा हो. 21 ब्राह्मणांच्या भोजनाची रांग अजून आठवते मला. माझी काकू अहो तिला काय धाड भरली आहे. तुमचं आणि माझं दोघांच्या दशक्रियेचं जेवून ढेकर देईल ती. माफ करा गफलत होते खास काहीतरी. पण तुम्ही बदनापूरचे ना? नाही हो, आम्ही सायगाव बुद्रुकचे. ए नारायणा दुरो, फक्त सायगाव बुद्रुकच नाही तर अख्खा जिल्हा पिढ्यानपिढ्या आमच्याशी बांधिलाय. माझे यजमान आहेत. चल दुरो. नमस्कार. आबासाहेब निवर्तल्याचे वर्तमानपत्रात वाचून कळले. फार दुःख झाले हो.